सहज एक पुस्तक वाचत असताना वैराग्य महामेरू सद्गुरू श्री संत वामनभाऊ महाराज यांचा दृष्टांत नजरेखालून गेला। जोग महाराजांनी मुंबई या ठिकाणी सलग 40 दिवस चालणारा एक नाम सप्ताह आयोजित केलेला होता। कीर्तन महोत्सव म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये अट अशी होती, उद्याच्या कीर्तनकाराने कालच्या कीर्तनकाराचं थोडं सुद्धा चिंतन पुन्हा येऊ द्यायचं नाही। नवीन अभंग, नवीन चाली, सगळं काही नवीन। मग अशा वेळी कीर्तनकारांचा पेच निर्माण झाला। सुरुवातीला 4-2 कीर्तनकारांनी कीर्तन केली, पण जसा जसा सप्ताह पूर्णत्वास जाऊ लागला त्यावेळी कीर्तनकार मिळणं अवघड झालं। त्यावेळी जोग महाराज आपल्या सर्व शिष्य परिवाराला म्हणतात की रे बाबांनो, आज कोणी कीर्तनाला आहे का नाही? त्यावेळी बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, माझा शिष्य कीर्तन करेल। आणि त्यावेळी एक तरुण तडफदार युवक उठला आणि त्यांनी इतकं सुंदर कीर्तन केलं, इतकं सुंदर कीर्तन केलं की सद्गुरू जोग महाराजांनी कौतुकाने त्यांची पाठ थोपाटली। ते दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरू श्री संत वैराग्याचे महामेरू वामनभाऊ महाराज।